तर मित्रांनो, आपला रात्रीचा मुक्काम होता यूथ हॉस्टेल या ठिकाणी आपण थांबलो होतो। सकाळचं वातावरण पाहू शकता, एकदम धुकं चालू आहे, वरून टिप 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 चालू आहे पाऊस। उत्तराखंडमध्ये कधी पावसाळ्यात पाऊस उघडतच नाही। तर मित्रांनो, आता आपण रात्री थांबलो होतो, तर आता आंघोळ बिंघोळ करून एकदम क्लिअर झालेलं आहे। तर आता निघायचं थोड्या वेळात। तर चला, आता तुम्हाला इकडचं सगळं सकाळचा नजारा दाखवतो एकदम डोंगरामधला। हे बघू शकता कसं आहे। हे बघा, एकदम डेंजर वातावरण झालेलं, पूर्ण धुकं आलेलं आहे। आणि आता आपण आंघोळ बिंघोळ करून तयार झालेलं आहे। आता थोड्या वेळात निघतोय 11-12 वाजता। तर चला मग, अजून जवळजवळ 3 किलोमीटर घाट आहे, त्याच्यानंतर सपाट रोड आहे, एकदम दाट झाड आहेत मित्रांनो। हे बघू शकता, शेवाळ आलेले आहेत पूर्ण झाडांना। आपण आता वर आलोय, त्या साईडला जायचंय आपल्याला वर। या साईडनं आपण खालून आलेलो आहे। जवळजवळ आपण काल बसून आज तर 15 किलोमीटर चढ चढलाय, अजून 5 किलोमीटर चढ चढायचंय। हे बघा झाडाचे पानं कशा आहेत, हे बघा असं झाड आहे इथे। तर मित्रांनो, कसा आहे झरणा? आहे की नाही भारी? डोंगर बघा, हे जे वर दिसत नाही हे टावर, तिथून आपण असं खाली आलेलो, इथून असं येऊन इथून आता इकडे जाणार आहे। असं आपली रामपेरी आता तयारच आहे निघण्यासाठी। तर आपण 5 किलोमीटर आलेलो आहे म्हैसुरीपासून खाली। तर पाहू शकता, एकदा पाणी बघून घेतो मी सर्व। आता निघतोय आपण पुढं, चला पुढच्या स्टॉपवर। मित्रांनो, झरणा आहे, तर हे झरण्याचं पाणी आपण परत वर आलेलो आहे। आपली रामपेरी खाली तिकडे पार ते पत्रे शेड दिसतं का, ते पत्रे शेड कर, इथून असं वाहत वाहत पाणी खाली गेलेलं आहे। तर चला आता झरण्याखाली जाऊ, बघू द्या एकदा कसं आहे। डोंगर आहे इकडं, हे झरण्याचं पाणी कसं पडतंय, इकडून पडतंय इकडे जातंय। हे बघा झरणा किती मोठा आहे, वरून किती उंचावरून पडतोय, जवळजवळ 100 ते 150 फुटावरून वरून डोंगरातून खाली पडतोय। डोक एवढा खड्डा झाला इथं, हे पूर्ण पाणी रस्त्यावरून पळतंय, रस्ता खराब झाला इथं। बघा डोंगर, इकडे डोंगर, इकडे डोंगर, सगळीकडे डोंगरच डोंगर आहे मित्रांनो। ह्यो नदीवरचा पूल आहे, तर या पुलावर मोठ्या गाड्या अलाउड नाही आहे, फक्त मोटरसायकल अलाउड आहे। पाहू शकता पुढे दगड ठेवलेले आहेत, या साईडनं पण दगड ठेवलेले, एवढी जागा आहे, एवढे त्यातून येतात आपली रामपेरी दोबाई। आणि आपण हे जे वर दिसतं ना, हे इथं घर आहे, इथून आपण खाली आलेलो आहे डोंगरातून पूर्ण। तर आपल्याला या साईडला जायचं, इथून आता फक्त यमुनोत्री 108 किलोमीटर राहिलेले। तर पाहू शकता, या साईडनं पाणी वाहत आहे, या साईडला जात आहे। तर आता आपण नदीच्या कडाकडाने जाणार आहे। तर चला मग, महादेव, जय श्रीराम मित्रांनो। तर आजचं जेवण आता हॉटेलमध्ये, तर जेवणासाठी आहे डाळ आहे, भात आहे, चपाती आहे, बटाटा आणि सोयाबीन मिक्स भाजी आहे। तर चला आता एकदा जेवण करतो। सकाळपासून जेवण केला, नाश्ता केला सकाळी दुपारी। आता मस्त वेगळे कांदा पण आहे, मिरची पण आहे खायला। आज एकदम तडका आहे आपला, महाराष्ट्र तडका। चला